तुम्हाला माहिती आहे का, वर्षात फक्त एकच असा दिवस असतो ज्या दिवशी केलेले दान, पुण्य आणि शुभ कार्य कधीच संपत नाही. होय, आपण बोलतोय अक्षय्य तृतीयाबद्दल. हा दिवस इतका शुभ का मानला जातो आणि या दिवशी नक्की काय करावे म्हणजे आयुष्यात सुख समृद्धी वाढेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया म्हणजे काय, तसेच हा दिवस का साजरा केला जातो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. भगवान परशुराम जयंती या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणूनच याला परशुराम जयंती असेही म्हणतात. त्रेतायुगाचा प्रारंभ. पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. गंगावतरण असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नपूर्णा देवीचा जन्म. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. पांडव आणि अक्षय पात्र. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. सुदामा आणि श्रीकृष्ण भेट. श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा जेव्हा त्याला भेटायला गेला होता तेव्हा कृष्णाने सुदाम्याचे दारिद्र्य दूर करून त्याला ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयेचाच होता. हा सण कसा साजरा केला जातो? सोने खरेदी. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. दानधर्म. या दिवशी पाणी भरलेले मातीचे माठ, घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळा असल्याने गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करण्याला महत्त्व आहे. पितृतर्पण. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नव्या कामाची सुरुवात. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्न कार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणत्याही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. पूर्ण दिवसच शुभ असतो. थोडक्यात सांगायचे तर सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा सण उत्साहात साजरा केला जातो. तर मित्रांनो, अक्षय तृतीया हा फक्त सण नाही, तर सुख, समृद्धी आणि चांगल्या कर्मांची सुरुवात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.